ईव्हीएम विरोधात शुक्रवारी इंडिया आघाडी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार। दिल्लीत शरद पवारांच्या घरी झालेल्या बैठकीत निर्णय। बैठकीला महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांसह अरविंद केजरीवाल होते उपस्थित। ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मोजणीत तफावत नाही। विरोधकांच्या आरोपांनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। नियमांचं पालन केल्याचाही केला दावा। भाजपने मंत्रिपदाची नावं अद्यापही दिल्लीला पाठवली नाहीत। अमित शहा आणि फडणवीसांच्या भेटीत नावांवर होणार अंतिम निर्णय। 14 डिसेंबरला होणार मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता। काँग्रेसच्या गटनेतेपदावरून नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारांमध्ये वादाच्या चर्चा। ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गटनेते निवडल्यानंतर आता काँग्रेसच्या निर्णयाची प्रतीक्षा। बांगलादेशी रोहिंग्यानं पुण्याच्या देहू रोडमध्ये बांधलं घर। बनावट कागदपत्र वापरून बेकायदेशीर पद्धतीनं जागा विकत घेतल्याची माहिती। पुण्याच्या देहू रोड पोलिसात गुन्हा दाखल। परभणीत संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर दलित संघटना आक्रमक। आज परभणीत बंदची हाक, दगडफेक आणि गाड्यांचीही जाळपोळ। जिल्हाधिकाऱ्यांकडून शांततेचं आवाहन। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई। 2 आरोपींना अटक तर एका पीएसआयचं निलंबन। वर्ध्याच्या हिंगणघाटमधील शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा। 25 मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू। घटनेनंतर पालकांचा संताप। आरोग्य विम्याचे पैसे देण्यास विलंब केल्यानं कोर्टाकडून ओरिएंटल कंपनीला 1 लाख रुपयांचा दंड। पॉलिसीचे पैसे वेळेत देण्याचे विमा कंपन्यांना कोर्टाचे आदेश। राज्यात थंडीची हुडहुडी वाढली। नाशिकमध्ये पारा 12 अंशावर। चांदोलीत धुक्याची चादर तर उत्तरेत जम्मू काश्मीर आणि हिमाचलमध्ये बर्फवृष्टी।